जालना लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे। ईव्हीएम मशीन मतदान केंद्रांवर पाठवणं सुरू आहे। जालन्यात रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे अशी लक्षवेधी लढत होती। तर मतदानासाठी सुरू असणाऱ्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। जालना लोकसभा मतदारसंघात देखील उद्या मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने आता प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे। मी आता उभा आहे जालन्यातील ITI मध्ये। याच ठिकाणी ईव्हीएम मशीन्सचं जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत एक अधिकारी आहे। सर, मला सांगा की कशी तयारी सुरू आहे आणि किती मतदान केंद्रावरती या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन्स जाणार आहेत? मागील 2 महिन्यापासून इथल्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे निवडणूक 13 तारखेला होत आहे या अनुषंगाने तयारी चालू आहे। आज तुम्ही बघताय की प्रशासनाने सर्व किमान आपण असं म्हणू शकतो 101% तयारीमध्ये प्रशासन आहे। आणि आज अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। इथून ईव्हीएम मशीनचं वाटप प्रत्येक बूथ वरती होईल। बूथचे जे काही समजा कमिटी मेंबर्स आहेत ते कमिटी मेंबर इथं आमच्याकडे येतील आणि इथून आम्ही ईव्हीएम मशीन जे आहेत आणि बाकीचे साहित्य जे आहे ते बाकी साहित्य आम्ही जे काही बूथ मेंबर्स आहेत ते बूथ मेंबर आम्ही यांना देणार आहोत। 2061 मतदान केंद्र आहे, तर 19 लाख मतदार आहेत। त्यामुळे आता उद्या मतदान किती टक्के होणार याकडे देखील अवघ्या मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। तर आता चौथ्या टप्प्यात ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्यातला एक मतदारसंघ म्हणजे जालना। या ठिकाणची लढत अतिशय लक्षवेधी अशी आहे। रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे अशी ही लढत असणार आहे। मात्र आता उद्याच्या मतदानासाठी निवडणूक संदर्भातील सगळ्याच कर्मचाऱ्यांची आता लगबग सुरू आहे। ईव्हीएम मशीन असेल, त्याची सगळी चाचपणी असेल किंवा मतदान केंद्र सज्ज करणं असेल, या सगळ्याची तयारी सध्या जोरदार जालन्यासह ज्या ठिकाणी उद्या मतदान होणार आहे अशा सगळ्याच मतदारसंघांमध्ये सुरू असल्याचं आपण पाहतोय। चौथ्या टप्पा उद्या पार पडणार आहे मतदानाचा आणि यातच जालन्यातली लढत सुद्धा अतिशय लक्षवेधी अशी आहे।